ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता 5:30 वाजले आहेत. संध्याकाळी मी ब्लॉग सुरू करते आहे. सकाळपासून करायचा होता पण ते शक्य झालं नाही. पण सकाळपासूनचं माझं रुटीन कसं काय होतं ना ते तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये मी सांगते. सो उठल्यानंतर आपलं बेसिक आपलं जे घरातलं आवरायचं ते आवरलं. पण आज मी त्याच्यावर लक्षच दिलं नाही कारण मला एक महत्त्वाचं म्हणजे शूट करायचा होता. उद्याचा एक दिवस राहिलेला आहे. परवा आम्ही निघणार आहे गोव्यासाठी. पॅकिंग अजून 0 झालेली आहे. आणि पॅकिंगचं तेवढं टेन्शन नसतं कारण आपलं जर मोठ्यांचं करायचं असलं ना तर काय फक्त कपडे टाकायचे आणि गरजेच्या वस्तू टाकायच्या आणि दॅट्स इट. काही विसरलं तरी चालून जातं. पण अनाया असल्यामुळे पॅकिंगचं जरा टेन्शन असतं कारण तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट एकदम छान व्यवस्थित पॅक करून न्यावी लागते. स्पेशली खायच्या गोष्टी. नाहीतर मग रिग्रेट होतं की अरे यार मी ते घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि म्हणून मी नेहमी एक दिवसाआधी पॅकिंग सुरू करते. किंवा काही गोष्ट राहिली आहे काही आपल्याला विकत घेऊन यायची आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात येतात. सो नेहमी मी काय करते एक व्हॉट्सअपमध्ये ग्रुप बनवते आमच्या दोघांचा, रोशन आणि माझा. आणि त्याच्यामध्ये मी सगळं लिहून टाकत असते जसं जसं मला आठवतं की हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. पण यावेळी माझी ती पण तयारी नाही आहे. सो आता मला एकदम स्क्रॅचपासनं सुरू करायचं आहे. सो मी किचनपासनं सुरू करणार आहे. तर आजचा ब्लॉग इज ऑल अबाउट आमची गोव्याची पॅकिंग. सो मी काय काय पॅक करणार आहे माझ्यासाठी, अनायासाठी आणि रोशनसाठी ते मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर खायच्या काय काय गोष्टी मी घेऊन जाणार आहे कारण 8 दिवस म्हणजे 7 दिवस आम्ही तिकडे आहे. सो बऱ्यापैकी जास्ती दिवसांची ट्रिप आहे. तर अनायासाठी खायची मी काय सोय करून जाणार आहे हे सगळं काही मी तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि सकाळपासून उठून आज पहिले एक शूट आवरायचा होता. आज माझं असं होतं की जे काही शूट्स आहे म्हणजे ब्रँड शूट असतात जे आहे ते आवरून घ्यायचे सगळे. उद्यासाठी काहीच ठेवायचं नाही. तो कालपर्यंत माझ्या दाताची प्रॉब्लेम होती. बाय द वे माझा दात फिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता तुटलेला माझा दात दिसणार नाही. एकदम छान दिसत आहे. तुम्हाला फरक कळतोय की नाही हे सुद्धा नक्की सांगा मला. आणि डॉक्टरबद्दल पण मला रिव्ह्यू द्यायचा होता. डॉक्टर मेघा तुम्ही मागच्या सगळ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. हडपसरला त्यांचं हॉस्पिटल आहे. त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली. खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी वेळोवेळी केल्या. म्हणजे माझे शूट्स आहे किंवा मला बाहेर फिरायला जायचं आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली टाईम मॅनेज करून प्रॉपर कॅब वेळेत बोलवून आम्ही लिटरली काल रात्री 7:30ला इथनं गेलो. तिथे 8:45ला पोहोचलो. त्यानंतर कॅब लावली 9:30 तिथनं निघालो. मग आमचं खाणं पिणं करून सगळं करून आम्हाला घरी यायला 11:30 वाजले. सो शी वॉज सो कोऑपरेटिव्ह आणि त्यांनी खूप छान माझी ट्रीटमेंट करून दिली. आणि कॅबसुद्धा एकदम परफेक्ट बसली आहे. मला अजिबात काही त्रास नाही आहे. सो तुम्हाला सुद्धा कधी काही डेंटल ट्रीटमेंट करायची असेल आणि तुम्ही हडपसर साईडला राहत असेल किंवा तुम्ही कुठेही राहत असाल आणि तुम्ही कम्फर्टेबल असेल त्यांच्याकडे जायला तर मी हायली रिकमेंड करेल. आणि आता मग ते सगळं आवरून माझंच होतं की आज एक शूट शेवटचा राहिला होता तो करून घ्यायचा आहे. तर तो शूट केला त्याची एडिटिंगचं. सकाळी मी पहिले काय केलं आज रोशनला म्हटलं शॉर्टकट काहीतरी स्वयंपाकाचं बनवते आणि त्यानंतर मग आपण माझा शूट कंप्लीट करून घेऊ. रोशन आज ऑफिसला गेला नाही कारण मग मला इतक्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. सो त्याची मला थोडी हेल्प लागते मधनं. सो म्हणून मग मी पहिले तर उठली, आपलं बेसिक घर आवरलं, पटापट स्वयंपाक केला. पोस्टिंगमध्ये बऱ्यापैकी वेळ जातो. सकाळचा जो 11 वाजता माझा रोज व्हिडिओ येतो ना त्याच्यामागे पोस्टिंगला ऑलमोस्ट 1 तास लागतो रोज. कारण इन्स्टावर पण पोस्ट करायचं, स्टोरी टाकायची किंवा काही ब्रँडचे काही गोष्टी राहिल्या आहे का ते पण पाहून घ्यायच्या, आपला व्हिडिओ पोस्ट करायचा, त्याची स्टोरी टाकायची. माझा दुसरा जो पेज आहे अंकिता सिल्लूरकरवाला त्या पेजवर सुद्धा पोस्टिंग करायची, विश लिंकवर पोस्ट करायच्या भरपूर गोष्टी असतात आणि ते करण्यामध्ये ऑलमोस्ट 1 तास जातो. कॉमेंट्स असतात तर मधनं मी कॉमेंट्सचे पण रिप्लाय करत असते. तर असा माझा टाइमपास होत असतो. आणि असं करता करता 12 कधी वाजले कळलं नाही. म्हटलं चला आत्ता तरी फायनली आपल्याला शूट सुरू करायला पाहिजे कारण मी समोरच्या व्यक्तीला म्हणजे ज्यांना मला व्हिडिओ द्यायचा होता त्यांना मी सांगून ठेवलं होतं की मी आफ्टरनूनपर्यंत तरी व्हिडिओ देते. सो 12 वाजता मी शूट सुरू केला. जेवण वगैरे करून घेतलं. अनायाचं पण जेवण केलं. तिला छान असा आलू पराठा बनवला होता. ते सगळं झालं. त्यानंतर मग मी रेडी झाली, शूट केला. शूट झाल्यावर परत मग अनायाचं खाणं पिणं काय ते बघितलं, तिला झोपवून दिलं आणि व्हॉइस ओव्हर दिला. मला म्हणजे व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो तर ती शांत जेव्हा झोपते किंवा रोशनचं पण ऑफिसची मीटिंग नसेल असं सगळं पाहून मग व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. सो ते काम केलं. पण एका व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर परत राहिला पण तो अर्जंट नाही आहे तर मी आज किंवा उद्या जेव्हाही मला वेळ मिळेल अनायाला रोशन थोडा खाली घेऊन जाईल तेव्हा ते करू शकते. सो ते एक पेंडिंग राहिलेलं आहे. पण बाकी जे होतं अर्जंट सगळे कामं ती आवरली. म्हटलं आता आपण ना व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू म्हणजे आजचा ब्लॉग पण सुरू करू आणि पॅकिंग पण सुरू करू म्हणजे माझ्या गोष्टी हळूहळू आवरतील. सो ठीक आहे. मग असा काहीसा होता सकाळपासूनचा आतापर्यंतचा दिवस. इथनं पुढे काय होतं किंवा मी पॅकिंग कशी करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कशी पडली मग लागलं का
कुठे लागलं? डॅडी फिंगर. मग तू रडली? कशी रडली मग? साधी सुधी रडली आणि मग भारी वाली कशी रडते? अशी रडते. आणि साधी सुधी आणि कशी तुझ्या रडते? हातात काय होतं ग तू पडली तेव्हा? काय होतं तुझ्या हातात पडली? हा. नेहाला सांग काय होतं तुझ्या हातात? काय होतं ग तुझ्या हातात? चाबी होती. आणि मग हा, आणि मग चाबी पण लागली का तुला? अरे बापरे. हा, आणि कोण होतं मग तुझ्या सोबत तेव्हा पडली तर? मी होती. अरे मला तर आठवतच नाही ग. खरं खरं सांग कोण होतं? हे मी. कोण होतं? तू सांग ना व्यवस्थित, मग तू चाबी घेऊन कशी पडली? तू कशी पडली चाबी घेऊन सांग ना. अरे. अरे बाप. आणि मग तुला कुठे लागलं होतं? डॅडी फिंगरला. अच्छा. आणि मग तू काय केलं त्याच्यानंतर? आणि तू कशी गेली होती? धावत धावत. आणि मग तू काय घालून होती? पायात काय घातलं होतं? चप्पल घातली होती का? म्हणूनच पडली माहिती हो, चप्पल घालून होती म्हणून पडली का तू? अरे अच्छा. मग आता शूज घालून जाणार का? मग पडणार नाही है ना? पडणार का शूज घातल्यावर? नाही ना? मग आता शूज घालून जा. हा? ओके. हा. आणि आता तू कुठे चालली आता? भूर. म्हणून नाही तुम्हाला सांगितलं ना आल्यावर कुठे जाणार आहे आणि काय आणायला जाणार आहे म्हटली ना तू. काय काय आणायला काय आणायला जाणार आहे तू? काय नाही. आणि या काही गोष्टी होत्या जे सकाळपासून मी शूट करत होती. तर हे नेहासोबतचं तिचं क्यूट कॉन्व्हर्सेशन होतं. त्याचबरोबर तिला आज मी ना मस्त असा पराठा बनवून दिला होता आणि तो रोशन तो सोबत तिचं खाणं चाललं होतं. दयाबरोबर आजकाल आम्ही आपल्या हाताने मस्त असं खायला शिकलेलो आहे. म्हटलं नानूला चावून चावून खा. तू मम्माला थँक्यू म्हटलं का नानू? तूच म्हणते वेलकम. चल बाबांनी तुकडे करून दिले, तू खा. हो ती एक एक खाते घे रे बाबा. गुड. ते असं गोल करून खाते. अरे बापरे, हे कोणाचं बघितलं का नानू तू? मग व्हेरी गुड बच्चा. मम्माचं बाबाचं बघितलं. माय गॉड. आणि ती मग मम्मा बाबाचं बघून शिकते हो ना ग नानू? खूपच गुड गर्ल आहे का नानू? मांडी घालून बस जेव ना बाबा. व्हेरी गुड. आणि हिला आपण शिकवलं ना राईट हँडने खायचं, बरोबर राईट हँडने खाते ती. आणि तिच्याबरोबर आमच्यासाठी सुद्धा आज इकडे मसाले भात आणि कढी असा सिंपलचा बेत होता. सोबतच आलू पराठ्याचं मिश्रण राहिलं होतं, तर आमच्यासाठी सुद्धा एक आलू पराठा टाकलेला होता. सो वन बाय वन मी आता सगळं पॅक करते आणि तुमच्याशी शेअर सुद्धा करते की मी काय काय घेते आहे. जर तुम्हीही आमच्यासारखी एखादी ट्रिप प्लॅन करत असणार आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल. तो सगळ्यात आधी मी इथे ना बॉर्नव्हिटा घेतलेला आहे. बॉर्नव्हिटा आता तू अनायला देते का हा प्रश्न असेल. सो कधीतरी जेव्हा ती नाटक करते दूध पिण्यासाठी तेव्हा मी तिला हे बॉर्नव्हिटा देते. आम्ही जसं लपवून ठेवतो घरात, तिला दिसला नाही पाहिजे, पण मग कधीतरी नाटक केलं तर मग ती हे दिसलं की पिऊन घेते. आणि बाहेर गेल्यावर कसं असतं ना, चांगलं वाईट हे केल्यापेक्षा मुलाच्या पोटात जाणं हे महत्वाचं आहे. सो दुधासाठी मी ग्लास घेतलाय तिचा आणि हे घेतलंय. दूध कुठेही मिळून जातं, त्याच्यात बॉर्नव्हिटा टाकून दिलं तर ॲटलिस्ट ब्रेकफास्टच्या वेळी वगैरे थोडासा पोटाला आधार होतो. जर कुठे काही छान नसेल मिळत तर मग हे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून मग मी हे बॉर्नव्हिटा प्लस एक ग्लास घेतलेला आहे सोबत. त्यानंतर तिचे मी वाईप्स घेतलेले आहेत आणि यूज अँड थ्रोच्या काही प्लेट्स घेतल्या आहे. या 2-3च दिसतंय मला, आणि इकडे तिकडे फेकल्या त्या घरात कारण. सो ज्या मला मिळाल्या बाकीच्या तर मी घेते. आणि थोडेसे ग्लास सुद्धा सोबत घेतले आहे. तिला कुठेही कधीही पाणी लागलं पटकन द्यायला, तशी ती बॉटलने पाणी पिते. तिची बॉटल पण सोबत असते किंवा ती आपली बाहेरची जी बॉटल असते ना त्याने सुद्धा पाणी पिते. ग्लासेसची गरज नाही आहे, पण मी सेफर साईड ठेवले सोबत. आणि त्यानंतर एका डब्यामध्ये मी खजूर घेत आहे. तिला 1-2 बिया अशा दुधासोबत किंवा दूध पिल्यावर म्हणजे ब्रेकफास्टमध्ये द्यायला वगैरे कामी येतं. सो एक पूर्ण तिच्या खायची बॅगच मी वेगळी ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या तिला पटकन कुठल्या गोष्टी काढून खायला द्यायचं. तिला ज्या आवडतात ती खाते इझिली घरात पण त्या मी घेते. आणि जनरली पण जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा मी ड्रायफ्रुट्स, खजूर, अंजीर, लाडू, मखाना या सगळ्या गोष्टी नेहमी सोबत ठेवतच असते. की आजकाल तरी असं झालंय की मम्मा मला भूक आली, भूक नसेल आली तरी भूक आली, मला काहीतरी खायचं आहे, कंटिन्यू लागतं काहीतरी खायला. तर त्यावेळी मग मी अशा गोष्टी सोबत नेहमीच घेऊन जाते.
तर आता खजूर थोडेसे एका डब्यात पॅक करून घेते. सो इतके मी घेतले आहेत. आय थिंक इनफ आहेत हे 5-6 दिवसासाठी. त्यानंतर चिवडा बनवलेला मी तुम्हाला दाखवला होता मागे, तर तो चिवडा पण सोबत घेऊन जातो. एवढा एका डब्याभर मी घेऊन जाते, कारण अनायाला पण आवडतो आणि हा आम्ही पण खाऊ शकतो. सो मला ना असं पॉलिथिन मध्ये वगैरे काही नाही आवडत. सो म्हणून मी सगळे जागा जरी जास्ती लागली तरी डब्यामध्ये भरून देणार आहे, कारण आम्ही गाडीने चाललो आहे, तर मग जागेचा काही प्रश्न पण नाही आहे. सो त्याच्यामुळे मी सगळ्या डब्यांमध्ये भरूनच सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहे. सो एवढा चिवडा मी घेतलाय सोबत. त्यानंतर फ्रुट्स तर मॅन्डेटरी आहे. जेवढे जास्ती घेऊन जातात ते तेवढं चांगलं आहे, पण जास्ती फ्रुट्स घेऊन गेलं तर ते खराब पण होतात. म्हणून अगदी 2 दिवस पुरतील एवढे मी घेतले आहे. बाकी आपण गोव्यातच चाललो तर तिथे फ्रुट्स मिळतात, किंवा कुठेही गेलं तरी फ्रुट्स मिळतात. आम्ही दुबईला सुद्धा गेलो तर तिथे पण आपले सगळे फ्रुट्स होतेच अवेलेबल. सो त्याच्यामुळे मग ते कुठेही घेऊन देता येतात. पण थोडं गाडीत जाताना म्हणा किंवा तिथे गेल्यावर अगदी आपल्याला पाहिजे असेल म्हणून मी एक 4 बनाना घेतले आणि 4 ऑरेंज घेतले आहेत. त्यानंतर मखाना मी घेणार आहे, पण तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. सो ते काम मी नंतर करते, बाकीच्या गोष्टी मी आधी काढून घेते. त्यानंतर आम्ही 6 दिवसापैकी 2 दिवस एअरबीएनबीवर थांबणार आहे. त्याच्यामुळे तिथे खाण्यापिण्याला बनवायची सोय आहे. तर आमच्यासाठी तर नाही बनवणार, पण अनायासाठी मी नक्कीच काहीतरी बनवू शकते. सो एक टाइम जरी तिला म्हणजे खिचडी देता आली तरी बेस्ट होईल, म्हणजे बाहेरचं काही देण्यापेक्षा. सो इथे मी मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र करून एका डब्यात घेऊन घेतली. सोबत मी इथे एका पॅकेटमध्ये थोडीशी हळद पॅक करून घेतली आहे आणि एका छोट्या डबीमध्ये मीठ पॅक करून घेतलं आहे. सो हे मला खिचडी बनवायला सफिशियंट आहे. एक छोटा कुकर मी सोबत घेणार आहे आणि सोबत मी हा एक कुकर सुद्धा घेते आहे. सो या कुकरमध्येच माझं बऱ्यापैकी सामान येऊन जाईल, म्हणजे तो डाळीचा डबा म्हणा किंवा काही गोष्टी याच्यात टाकून न्यायचं झालं ना, सो त्याच्यात पण बऱ्यापैकी सामान बसेल. सोबतच मी एक शेवळीचं पॅकेट सुद्धा घेऊन जाते आहे, कारण या पटकन तुपात थोड्याशा भाजून घेतल्या. तूप मी घेणार आहे सोबत. तुपात भाजून घेतल्या, त्यात दूध टाकलं तर आणि खजूर टाकला एखादा तर पटकन शेवळ्यांची खीर तयार होते, फार वेळ लागत नाही. एखादं भांडं पण सोबत घेऊन जाते ज्याच्यामध्ये मी बनवू शकेल, आणि हे एकदम इझी आहे बनवायला, क्विकली बनतं. सो एक हे मी सोबत घेते आहे. सो खीर बनवायला मी एक हे भांडं सोबत घेतलं आहे आणि या डब्यामध्ये म्हणजे तूप घेतलं आहे. थोडासा मी चेंज असा केला, माझ्या डोक्यात एकदम क्विकली असं आलं की असं होऊ शकतं. हा पॅन मी घेतला, याच्यामध्ये पॅनकेक्स पण बनतात आणि खीर पण बनते. आणि तुपाचा डबा हा घेतला आणि सोबत थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलं. याच्यामध्ये एक बनाना स्मॅश केला की छान छोटे छोटे पॅनकेक्स बनतात आणि ते अनाला आवडतात. मी घरात पण तिला देत असते. सो त्याच्यामुळे मग हे गव्हाचं पीठ सोबत घेतलं आहे. सो तिला पॅनकेक्स प्लस खीर प्लस खिचडी असे 3 ऑप्शन्स आहेत जे मला 2 दिवस तिला द्यायचे आहे. बाकी दिवशी मग बाहेरच तिला काहीतरी द्यावं लागणार आहे. दाल खिचडी वगैरे आम्ही बाहेर ऑर्डर करू शकतो. डोसा, साऊथ इंडियन, इडली, ह्या सगळ्या गोष्टी ती खाते. सो नंतर बाहेरचं देऊ, पण ऍटलीस्ट जोपर्यंत घरातलं ट्राय करता येतं किंवा देता येतं तोपर्यंत मी तिला घरात बनवून तिथे पण देणार आहे. त्यानंतर तिला अंजीर खूप आवडतात आणि मी जर एखाद्या दिवशीही कुठे अंजीर घेऊन जायचे विसरले तर ती मला पूर्ण वेळ अंजीर मागते. सो मी एवढे अंजीर सोबत घेऊन जाणार आहे एका डब्यामध्ये. सो याच्यामध्ये मी अंजीर पॅक करून घेतले, हे एअरटाईट आहे कारण. आणि दुसरं एका छोट्या डब्यामध्ये मी काजू, बदाम, किसमिस आणि त्यानंतर थोडासा पिस्ता असं सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर स्नॅक्सचे काही आयटम्स आहे, तर हे पफ्स आहे. हे मी एका एक्झिबिशनमध्ये घेतले होते आणि एक जवळच शॉप आहे तिथे हे थोडे चीजवाले पफ्स आहे आणि हे नाचणीचे आहे. सो हे नेहमी माझ्या घरात असतातच आणि तिला पण असं मग स्नॅक्स म्हणून किंवा गाडीत खायला वगैरे लागतात. सो त्यावेळी मला हे तिला देता येईल म्हणून हे सोबत घेते. आमच्यासाठी म्हणून एक थोडंसं असं काजूचं बिस्किटचं पॅकेट पण मी घेतलं होतं सोबत, तर हे पण मी सोबत घेते. तिला खायला द्यायला म्हणून एक बाउल सोबत घेतलेला आहे आणि 1-2 स्पून्स घेतलेले आहेत आणि थोडेसे चॉकलेट्स पण मी सोबत घेतले आहे. नानूसाठी नाही तर हे आमच्यासाठी आहेत, कारण कधीतरी असं होतं की आपण ट्रॅव्हलमध्ये भूक लागते आणि आपलं डेस्टिनेशन यायचं असतं किंवा आपण हॉटेलला थांबायला वेळ असतो थोडा वेळ, तर त्यावेळी ना चॉकलेट खूप जास्त हेल्प करतात. ॲक्च्युली आम्ही नेहमी स्निकर्स सोबत ठेवतो, पण आता ते नाही आहे सध्या, तर जे काही आहेत ते मी सगळे सोबत घेतले आहेत. सो बॉटल्स मी 2 कॅरी करते, अशी जास्ती बॉटल कॅरी करत नाही, कारण रस्त्यात पाणी मिळतं ते घेता पण येतं. फक्त इमर्जन्सी कुठेही लागू शकते, ते म्हणजे अनायाच्या पोटी क्लीन करण्यासाठी. सो मी ही एक मोठी बॉटल तिच्या पोटी क्लीन करण्यासाठी घेऊन जाते आणि एक बॉटल आपल्याजवळ नेहमी पाण्याची भरली असावी, कधीही काही म्हणजे नाही मिळाली बाहेर तर आपल्याकडे असावी, म्हणून फक्त मी ही एक बॉटल भरून घेऊन जाते घरनं प्यायच्या पाण्याची. सो ह्या 2 बॉटल मॅन्डेटरी घेतलेल्या. आता सगळं आवरलं होतं, म्हटलं मखाना सुद्धा भाजून घेऊ. सो तुपामध्ये मी मखाना नेहमी भाजत असते. सो इकडे तूप टाकून घेतलं, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं, त्यामध्ये सगळे मखाने टाकले आणि ते छान परतवून घेतले. मखाने मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि ते सॉल्टेड मस्त लागतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी हे नेहमी बनवून ठेवा, कारण हे हेल्दी आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये तर आहेच आहे द्यायला छान, पण घरात पण तुम्ही त्यांना रोज हे थोडंसं स्नॅक्समध्ये जरी दिलं ना तरी मस्त आहे. आणि खायचं प्यायचं आता बऱ्यापैकी काढून झालं आहे. याच्यापेक्षा जास्त मी खायचं काही कॅरी करणार नाही आहे.
सो आता मी कपडे जे काय किंवा औषधं आणायचे किंवा आमचे ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. सो तिकडे जाण्या अगोदर मी किचनचं काय ते बघते. मला तूप बनवायचं आहे कारण 8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले ऑलरेडी साय जमा झालेली आहे आणि इथनं पुढं 8 दिवस ठेवायचं म्हटलं म्हणजे ते खराब होईल. सो म्हणून मी पहिले तूप बनवायला ठेवते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते. आणि काही गोष्टी मला अशा मध्ये मध्ये आठवत आहे की हा हे राहिलं ते राहिलं. तर जसं काय आठवलं जे काय मी घेतलं ते तुमच्याशी मी तसं शेअर करते. मखाना ना मी पॅक करून घेतलाय असं एका डब्यामध्ये. हा एअरटाईट कंटेनर आहे आणि सोबतच ही शेव घेतली आहे. ही अनायाला खूप आवडते. आम्ही तिला देत नाही पण मग ट्रॅव्हलमध्ये ओके आहे म्हणून तिला ते घेतली. सोबत मी थोडेसे फुटाणे घेतले आहेत. त्याचबरोबर मी इथे मस्त पॉपकॉर्न घेऊन चालली आहे. मे बी रात्री आम्हाला खायची इच्छा झाली आणि एअरबीएनबीवर आहे त्याच्यामुळे आम्ही करून कधीही खाऊ शकतो. सो हे पॉपकॉर्न घेतले आहे आणि येस आपली मॅगी तर असलीच माझ्या सोबत. कधीच खात नाही पण घरात आहे. मला डेट गेली आहे का हे पण बघावं लागेल त्याची. मार्च 2026ला केली आहे आणि ते पण मी 2-3 पॅकेट सोबत घेऊन जाते. तो अशी माझी 3 डबे साय जमा झालेली आहे आणि 15 दिवसात 10-12 दिवसात मला हे काम असतंच आणि मला ते आवडतं करायला. मला ते भरपूर असं तूप निघतं आणि ते मी केलेलं आहे याची खूप जास्ती खुशी होते. तर याच्या आधी पण मी तुमच्याशी तूप बनवण्याची रेसिपी भरपूरदा शेअर केलेली आहे. पहिले ना मला जमायचं नाही, एकदम प्रॉपर नाही बनायचा माझ्याने लोण्याचा गोळा. पण आता मी इतकी एक्सपर्ट झाली की एकदम मस्त असं तूप निघतं, छान असं दाणेदार, की मला आता बाहेरचं तूप आवडत नाही, मला घरातलंच तूप आवडतं. सो मस्त इथे तूप बनवून घेते आणि आता अनायाला ना रोशन घेऊन गेला आहे खाली गार्डनमध्ये संध्याकाळच्या वेळी. सो आता मी माझी थोडीशी बेसिक कामं जी आहे घरातली ती पण आवरून घेते. स्वयंपाकाचं काय ते पण मला बघायचं आहे. सो पहिले तूप ठेवते आणि पॅकिंगचं जे काय होईल तेवढं आवरते आणि मग मी स्वयंपाक किंवा अनायाचं काय खाणं पिणं त्याच्यावर पण बघते. सो लोणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं. थोडं पाणी टाकत अगदी थोडंसं गरज असेल तरच पाणी टाकायचं आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याचा छान असा लोण्याचा गोळा तयार होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ते तूप किंवा लोणी जे आहे ते थंडच असलं पाहिजे, तेव्हाच तो छान असा गोळा तयार होतो. इतकं सारं लोणी निघालं होतं आणि त्याला मी पाण्याने छान असं वॉश करून घेत असते कारण 8-10 दिवस ती स्टोअर करून ठेवलेली साय असते ना, त्याला थोडासा वास लागतो. 2-3 पाण्याने छान धुवून घेतलं आणि लोण्याचे गोळे एका कढईमध्ये घेतलं. जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये तूप तपवायला ठेवलेलं आहे. तर तिकडे लोणी ठेवलंय आणि मला कपड्यांच्या घड्या करायच्या राहिल्या आहेत. आणखी थोडेसे कपडे आहेत ते पण काढायचे राहिले आहेत. हे मी सकाळीच काढले होते पण तेव्हापासून मला अजिबात वेळ मिळाला नाही की मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवू. सो आता म्हटलं चला पटापट कपड्यांच्या घड्या घालून ठेवते, प्लस राहिलेले कपडे ते पण काढते. मशीनमध्ये कपडे मी लावून पण ठेवले ते सकाळीच की जसा वेळ मिळाला आपण तसं टाकून देऊ, पण आतापर्यंत मला वेळच मिळाला नाही. सो आता हे कपड्यांचे जे काम आहे ते सुद्धा आवरून घेते आणि मग त्यानंतर मग पुढची पॅकिंग करते. आणि आता मी स्वयंपाकाला लागली होती आणि हे कांदे चिरताना इतकं डोळ्याला पाणी आलं होतं माझ्या. इकडे मस्त तूप तयार झालं होतं ऑलमोस्ट. अजून इथे 5 मिनिटं बाकी होते आणि त्यानंतर तुपाची गॅस बंद करणार आहे. भरपूर असं तूप निघालं होतं. बेरी कमी आणि तूप भरपूर असं पाहिलं ना खूप आनंद होतो. सो बघू शकता एवढा मोठा डबा आहे आणि त्याच्याभर ऑलमोस्ट तूप निघाला आहे. थोडासाच डबा खाली राहिला होता. आणि मी किती टायर्ड आहे तर मला चेहऱ्यावर दिसत, मला अशी झोप अशी येत आहे. पण असं कधीच होत नाही की मला झोप आली मी बेडवर गेली आणि झोपली, कारण आमची अन्या मॅडम असते ती झोपल्याशिवाय आपल्याला झोपता येत नाही. सो पॅकिंग तर राहिली बाजूला. तेव्हापासनं मी सगळं काढून ठेवलं आणि भरपूर वेळ झाला होता. स्वयंपाकाला लागायचं होतं कारण अनायाला भूक लागते. आपण तरी भूक कंट्रोल करू शकतो पण तिच्या भुकेचा म्हणजे तिच्या जेवणाचा काही वांदा होऊ नये म्हणून मी वेळोवेळी त्या गोष्टी करते. स्वयंपाक आणि ऑल सगळं पहिले आवरते आणि बाकीचं मग करते. माझं काम जे आहे तिथे थांबवून देते मी. सो तूप तयार झालं होतं, तूप थंड होऊ दिलं थोडंसं. त्यानंतर स्वयंपाक केला आणि तिच्यासाठी पण काय जेवायचं बनवलं, तिला खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्ही पण जेवण केलं. तूप गाळून ठेवलं डब्यामध्ये आणि आता म्हटलं पुढचं भरूया, पण माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली आहे. माझ्यात अजिबात एनर्जी नाही की मी पुढचं काय करू शकेन. कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आहे, कपडे वाळू टाकून दिले आहेत आणि बाकी काढायचं होतं पुढचा पसारा, पण आता 10:30 वाजले आहेत आणि असं झालं की नो आता मला थांबायला पाहिजे. आणि मध्यंतरी ॲक्च्युली ब्रँडला जे व्हिडिओज मी पाठवते एडिट करून तर त्यांचे काही जे फीडबॅक्स असतील की नाही हे चेंजेस करून पाहिजे होते, ते चेंजेस करून पाहिजे होते, कॅप्शन्स देऊन पाहिजे होते, असे काय छोट्या गोष्टी असतात ते मधनं ते पण माझी एडिटिंग चालली होती. त्याच्यामुळे पण मग भरपूर असा वेळ होत गेला.
सो आता मी फक्त बेसिक माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन जे आहे ते करणार आहे आणि आजचा दिवस संपवणार आहे. उद्या माझी पॅकिंग काय काय आहे, कारण आता ना माझं डोकं पण काम करत नाही आहे, कारण सकाळी 8 वाजतापासून मी कंटिन्यू काहीतरी करते आहे. सो डोकंही थकलं आहे, तर माझ्या डोक्याला पण रेस्ट पाहिजे. पण परत मला मेसेज येऊन पडला आहे की ते ब्रँडवाल्यांचा की हे पाहिजे ते पाहिजे. आय एम लाईक मैं कल देखेंगे, अभी मुझे कुछ नहीं देखना है. सो आता मी ते पण मेसेज बघणार नाही आहे. मी मस्त माझं स्किन केअर करते आणि त्यानंतर छान एक वॉक घेऊन येते आणि मस्त आजच्यासाठी दिवस संपवून झोपते आणि जे काय ते उद्या बघू. सो इकडे नाईट टाईम स्किन केअर रुटीन म्हणजे पहिले तर मी फेस वॉश करून घेते. क्लिन्झिंग करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही मेकअप केला असेल तर डबल क्लिन्झिंग इम्पॉर्टंट आहे. आता मी मेकअप वगैरे काय केला नव्हता म्हणून फक्त एकदा फेस वॉश केला आणि त्यानंतर टोनर, मॉइश्चरायझर, लिप केअर या सगळ्या गोष्टी लावून आपलं मस्त नाईट टाईम स्किन केअर रुटीन कंप्लीट केलं. आणि हे करणं खरंच खूप गरजेचं आहे तुमच्या स्किनसाठी. सो तुम्ही सुद्धा अशा चांगल्या सवयी आपल्या रुटीनमध्ये नक्की लावा की आपण कितीही थकलो असो तरी आपल्यासाठी आपल्याला एवढं करायचंच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.